जर 2007 मध्ये पूर्वी महाराष्ट्रामध्ये विदर्भातील शाळा 1 जूनला सुरू होत होत्या, तर त्यावेळेसच्या शिक्षण मंत्र्यांनी विदर्भातील शाळा 15 जून रोजी सुरू करायचा निर्णय घेतला. आम्ही त्यावेळेस शासनाला त्यावेळेसही म्हटलं होतं की विदर्भात पुन्हा असते, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय रद्द करा. शासनाला त्या काळात ऐकलं नाही आणि त्यावेळी आम्ही 2007 मध्ये शिक्षक समितीनं कोर्टात याचिका दाखल केली. त्यावेळेस कोर्टानं म्हटलं होतं की विदर्भाच्या शाळा पुन्हाचा विचार करता जूनच्या शेवटी किंवा प्रचलित पद्धतीप्रमाणे 1 जुलैला सुरू करा. याच्या अगेन्स्ट त्यावेळेस राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मात्र सुनावणी त्यावेळेस याचिका परत घेतली आणि त्यामुळे राज्य शासनाने जून 2007 मध्ये आदेश काढला की विदर्भाच्या शाळा 26 जूनला सुरू होईल. आम्ही त्या पद्धतीनं काम इतके वर्ष सुरू केलं, पण 2-3 वर्षापासून मधातच डायरेक्ट पत्र काढते, शाळेच्या वेळा बदलवून टाकते. आम्ही वेळोवेळी विनंती करतो, पण या वर्षी कहर झाला. 15 जूनला शाळा सुरू करायचा निर्णय घेतला. विदर्भातला यावेळेचं तापमान 47 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत गेलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय रद्द करावा विनंती केली. शासनानं दुर्लक्ष केलं. मागच्या 3-4 दिवसात आम्ही शाळेचे वेळ बदलू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. आणि त्यानंतर आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात काल सुनावणी झाली असता सरकारच्या वकिलांनी कोणतीही माहिती दिली नाही आणि म्हणून न्यायालयाने त्यांना आजपर्यंत वेळ दिला. काल संचालकांनी रात्री पत्र काढलं की 15 जून ऐवजी एक वाक्यता राखण्यासाठी 22 जूनला शाळा सुरू कराव्या. आज जेव्हा सुनावणी सुरू झाली, माननीय न्यायालयाने तेच विचारलं का एक वाक्यतेचा अर्थ काय. एक वाक्यता विदर्भाचा उद्याचा विचार करता एक वाक्यता मग 1 जुलैची एक वाक्यता का होऊ शकत नाही, 15 जून किंवा 22 जूनच एक वाक्यता का होऊ शकते. विदर्भाचाच विचार न करता पुन्हा राज्याचा भौगोलिक परिस्थिती विचार केला तर एक वाक्यता राहू शकत नाही. विदर्भाचं उष्णता वेगळी आहे आणि न्यायालयाने सांगितलं का तुम्हीच घेतलेला निर्णय, जो कोणी न मागचा निर्णय घेतला होता 20 एप्रिल 2023ला विदर्भातील शाळा 30 जूनला किंवा 30 जूनला सुट्टी आल्यास समोरच्या दिवशी सुरू कराव्या, तो निर्णय कायम करण्यात येत आहे आणि 15 जूनला शाळा सुरू करायचा, 22 जूनला शाळा सुरू करायचा निर्णय कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. हा निर्णय जो आहे तो विदर्भापुरता मर्यादित असणार आहे. हो, हा निर्णय विदर्भापुरताच मर्यादित आहे. विदर्भालाच उष्णतामानाची गोष्ट आहे. परंतु वेळोवेळी जेव्हा एक वाक्यतेचा विषय येते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये पावसाळा जास्त असतो. त्यामुळे तिथं मे आणि जून महिन्यात शाळा सुरू असतात आणि जुलै ऑगस्ट मध्ये सुट्टी असते. मग एक वाक्यता जर आली आहे विदर्भाच्या बाबतीतच काय एक वाक्यता, तिथं शिक्षकाचा विजय नाही आहे, शाळांचा विजय नाही आहे, तर ग्रामीण भागातील शहरी भागातील विद्यार्थ्यांचा हा विजय आहे. एवढा अट्टहास करण्याचा काय कारण असेल आणि ज्यावेळेला न्यायालयात सुनावणी सुरू आहे तर त्याच्या आदल्या रात्री निर्णय घेण्याचा काय अधिकार नाही. शासनाच्या पातळीवर एक वाक्यता राखण्याच्या नावाखाली वेगवेगळे प्रयोग सुरू आहे. एक वाक्यता जर राखायची आहे तर शिक्षक देताना एक वाक्यता राखली पाहिजे. एका शाळेमध्ये एक शिक्षक 3 वर्ग 5 वर्ग आहे, तिथे एक वाक्यता नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षकांना अनेक काम आहे, तिथे एक वाक्यता नाही. खाजगी शिक्षकांना कोणतंही काम नाही आहे, शिकवण्याचं काम त्यांचं आहे, आम्ही करतो, पण इथे पुरेसे शिक्षक नाही. एक वाक्यता शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने असली पाहिजे. केवळ शाळा सुरू करण्यासाठी एक वाक्यता हे धोरण कदापि मान्य नाही आहे.